स्मृती चेंज द गेम वडवली संघ आणि गुरुदत्त सागाव असे दोन नमदार संघ आता आमने सामने पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट आलाय स्ट्रायकेड वरती सूरज भोईर. दुसरा फुल लेनचा चेंडू डाऊन दी ग्राउंड पाठवलंय बॉलला सीमा रेषेच्या दिशेनं. एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन सीमा रेषा पार चौकार. ची दिशा आणि गोलंदाचा टप्पा विचलित करण्याचा प्रयत्न सूरज भोईरचा होता आणि त्यामध्ये तो सपशल अपयशी झाला. पहिला डॉट आणि त्यानंतर चौकार. द्वंद्व आपण पाहू शकाल सूरज आणि कमलेश मध्ये पाहायला मिळतंय. बॅटल रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन आघाडीचे हे खेळाडू मैदानात पाहायला मिळतात. चांगला चेंडू पहिला डॉट दुसरा चौकार आणि पुन्हा डॉट चेंडू येतोय. तसा अगेन्स्ट चौकार लागला कमलेशच्या. त्यानंतर आणखीन वेग त्यानं धारण केला आणि त्याच वेगानं चेंडू त्यानं डिलिव्हर केलाय आणि शांत ठेवलंय ते सूरज भोईरला. दोन महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना एक अष्टपैलू खेळाडू आहे कमलेश तर त्याच्या समोर आव्हान देत असताना सूरजला देखील पाहतोय. एक धाव या ठिकाणी चिकित सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. रिस्क घेतली होती कारण की धाव कंप्लीट करत असताना थोडासा धोका निर्माण झाला होता परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला नाही. एक धाव कंप्लीट झाली. दोन्ही फलंदाजांनी एंड चेंज केला. एकच्या मदतीनं धावफलक 5 या आकड्यावर. मागच्या मॅच मध्ये का अफलातून बॅटिंग राहिली. 23 धावा असं वाटलं होतं धावा कंप्लीट होणार नाहीत परंतु वेदांत आला त्यानं पाहिलं तो खेळला आणि त्यानं जिंकलं असं म्हणावं लागलं. चांगला चेंडू फटका लाजवाब आहे. क्रिकेटचं तंत्र मंत्र सारं काही या ठिकाणी पाहायला मिळालं आणि बॉलला पाठवले ते लॉंग लेग रिजनला. चेंडू सीमापार चौकार. खेळतो ना तेव्हा अगदी प्रेक्षणीय फटके आपल्याला पाहायला मिळतात. गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून भरली आहे. टायमिंग अफलातून आहे आणि चेंडूच्या मॅरिट वरती खेळ हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि ते दाखवलं. पहिलाच बॉल खेळत असताना चौकारानं त्यानं व्यक्तिगत अकाउंटला सुरुवात केली आहे 4 आणि धावसंख्या धावपळकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अंतिम चेंडू. द्वितीय फेरीतील द्वितीय लढत ठीक 4 वाजून 10 मिनिटाचा अवधी. इथे देखील चांगला चेंडू. आता देखील चेंडूला पाठवले ते स्क्वेअरलेग रिजनला. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या उजव्या बाजूनं बॉलला बाहेर पाठवलंय सीमारेषा पार. सलगता दुसरा चौकार. सागाव टीमची आणि ते दाखवत असताना धावा धापळकावरती मिडबाद 13. दाखड सुरुवात कारण की कमलेशच्या अगेन्स्ट या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पॉवर सर्कलचं प्रतिबंध होतं. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते आणि त्याचा पूर्ण फायदा उचलला. 3 चौकार या षटकामध्ये आपण पाहिले. एक चौकार सूरजनं दाखवला त्यानंतर अंतिम 2 बॉलवरती 2 चौकार चिन्मयनं देखील दाखवलेत. स्कोर कार्ड 13 वरती. षटक क्रमांक 2 ऋतिक पाटीलचा वापर स्वतः संघनायक आहेत आणि आता जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेत आहेत. दुसरं षटक फेकावं लागेल. समोर आव्हान आहे चिन्मय आणि सूरजचं. सूरज ऑन स्ट्राईक. त्याच्या खात्यामध्ये देखील 5 धावा आहेत. एक चौकार एक सिंगल. 13 वरती आता संघ पाहायला मिळतो. 4 षटकांची ही लढाई आहे. जास्त धावा बनवण्याचं मानस सागावचा असेल. चांगला चेंडू पहिल्याच बॉलवरती दांडी गोल केली. पहिल्या बॉलवरती ब्रेक थ्रू. परतावं लागेल सूरज भोईरला. धक्का पहिला सागाव टीमला. रोहितला पाहतोय.
वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन रोहित आता दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये देखील प्रयत्न चांगला केला होता रोहितनं, काहीसं योगदान त्याचं देखील राहिलं होतं. महत्वपूर्ण खेळाडू टीम सागावचा हा देखील आहे. टॉप ऑर्डरचा विचार केला तर नेहमीच या तिघांकडनं योगदान नेहमी पाहिलंय आपण. आज सचिन उपस्थित नाहीये, परंतु त्याची कमतरता भासत नाहीये. ती कमतरता जरूर भरून काढली वेदांत पाटीलनं. आत्मविश्वास दुणावला असेल तो ऋतिक पाटीलचा. पहिल्याच बॉलवरती यश त्यानं संपादन केलं. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती आपल्या टीमला, तो ब्रेक थ्रू त्यानं मिळवलाय. इथनं पुढील चेंडू कसे तो फेकी करेल पाहावं लागेल. 5 चेंडू शेष असतील. पहिल्या बॉलवरती विकेट. इथे कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज बाद. बॅटची एज लागली आणि तिथे शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सेकंड स्लिप मध्ये पाहायला मिळतो. फलंदाज बाद. बॅक टू बॅक सफलता. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली नाहीये, परंतु ती नामी संधी आता ऋतिक पाटीलला चालून आली आहे. ऋतिक पाटील या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंड परफॉर्मन्स नेहमीच त्याचा देखील आपण पाहिला आहे आणि आज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. पहिल्या मॅच मध्ये आपण विशाल पाटीलला पाहिलं, ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी त्यानं केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. परंतु त्यानंतर आता ह्या मॅच मध्ये योगदान देत असताना ऋतिक पाटीलला देखील आपण पाहतो. सलग 2 चेंडू आणि 2 सफलता. मैदानाच्या आतमध्ये आता वेदांत पाटील दाखल झालाय. मागच्या मॅचचा हिरो. काय सामना त्यानं जिंकला होता. चित्त थरारक विजय त्यानं आपल्या टीमला मिळवून दिला होता. अगदी निसटता घास विपक्षीय संघाकडनं जणू काही विजयाचा घास हिसकावून आणला त्यानं आणि तोच फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल देखील आहे. 2 चेंडू सलग 2 विकेट प्राप्त केले. हॅट्रिक बॉल टाळ्या होत्यात. ऋतिकसाठी देखील हॅट्रिक कंप्लीट होईल का? फॉर द विकेटचा हा चेंडू पुढे सरकलेत. खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती चेंडू आदळला आणि पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा परतताना वेदांत पाटील. 3 डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी कौतुक ऋतिकचं देखील नेहमी आपण करतो आणि आज त्या लायक खेळ देखील त्याचा पाहायला मिळतोय. वडवली संघ म्हटलं तर लढवय्या संघ आहे. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली संघ नाबाला साजेसा खेळ आज देखील करत असताना सुरुवात खराब झाली कमलेश पाटील कडनं, परंतु त्यानंतर सावरत असताना ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये. ह्या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. क्षमता ह्या दोघांमध्ये आहे. चांगला चेंडू सॉफ्टहँड ड्राईव्ह आपण पाहतोय. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. एका धावेनं उशिरानं मात्र धावफलकावरती वाटचाल पाहायला मिळेल. 14 धावा स्कोर कार्डवर. काय चाललंय नेमकं कळत नाही. रिजेला भरपूर वेळा आम्हाला वॉर्निंग द्यावी लागली. असं तर घडत नाही कधी. नौके आहेत, परंतु लक्ष केंद्रित करा. आपल्या कामावरती आपण जास्त लक्ष केंद्रित केल्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन मी म्हणेन क्वालिटी आपण निर्माण करता. आणि आज क्वालिटीची गरज आहे. कारण की बरेच ठिकाणी क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळते, परंतु जिथे आपण क्वालिटी निर्माण कराल आपली मागणी ही सातत्यानं वाढत जाईल. कारण की आपण GTCचंच उदाहरण घ्या. खूप कमी कालावधीमध्ये आज त्यांना भरपूर मागणी आहे. कारण की क्वालिटी जपताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज सर्वत्र स्पर्धा होतात, परंतु पहिली पसंती ही GTCला देण्यात येते हे आपण पाहू शकाल. हे यश आहे खरं तर तेजस भोईर यांचं आणि त्यांच्या सर्व कॅमेरामॅन त्यांच्या पूर्ण टीमचं. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावपळकावरती धावसंख्या फक्त पाहायला मिळते ती 14 धावा. चांगलं षटक ऋतिक पाटीलचं. 2 चेंडू शेष आहेत. चांगला चेंडू बीट केलंय. चिन्मय पाटीलला देखील वारंवार डॉट चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीला 2 धक्के देखील दिले. इकॉनॉमिकल हे षटक ऋतिक पाटीलचं राहिलं आणि कमबॅक आपल्या टीमला त्यानं मिळवून दिला. शेवटचा चेंडू. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. शेवटचा बॉल. चिन्मय पाटील स्ट्राईक एंडवरती. ही ते देखील डॉट डिलिव्हरी. काय लाजवाब षटक राहिलं. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या ऋतिक पाटीलसाठी. अफलातून गोलंदाजी. फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आणि विकेट 2 महत्वाचे प्राप्त केले. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात ती 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 14 धावा.
केली जाते आणि काहीसा मेसेज देखील आलाय तो दोन्ही फलंदाजांना देखील. आणि आता प्रेक्षकांना सुवर्ण संधी. भावेश शेठ वायळे यांच्याकडनं आईवा झेल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि आदेश वायलेनं जर झेल पकडला तर 500 रुपये. म्हणजे आदेशसाठी जास्त एटीएम त्यांनी खुला केलाय. आदेशवरती प्रेम आहे त्यांचं. आदेशनं जर झेल पकडला तर 500 रुपये आणि उर्वरित प्रेक्षकांनी झेल पकडला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल भावेश वायले यांच्याकडनं. ते कॅश प्राइज असेल त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. नव्या मॅचच्या दिशेने 2 षटकं कंप्लीट झाली आहेत आणि पुन्हा वापसी राहिली ती चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली टीमची. फक्त एक धाव ऋतिक पाटीलनं खर्च केली, 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या आणि 2 षटकानंतर धावा 14 पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये वेदांत आणि चिन्मय ही जोडी आहे, अगदी भरवसेमंद जोडी आहे. ही जोडी असताना देखील फक्त एकच धाव आली म्हणजे किती घातकता गोलंदाजीमध्ये ऋतिक पाटीलची आपण पाहिली याचा अनुमान आपण लावू शकाल. कारण की 2 अव्वल दर्जाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनेक ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. स्मार्टफोनवरती आमचे काहीसे प्रेक्षक जे मंचावरती विराजित आहेत ते देखील मॅचेस पाहत आहेत. कल्याण डोंबिवली असो, रायगडामध्ये असो किंवा भिवंडीमध्ये असो स्पर्धा सातत्यानं चालू आहेत. उंबारडे इथे देखील स्पर्धा चालू आहे. तळोजी मजकूर येथे देखील स्पर्धा चालू आहे. जवळच आपण जर विचार केला तर नितलास ठिकाणी देखील स्पर्धा चालू आहे. शुभमचा वापर षटक क्रमांक 30 आणि शुभम पाटील तिसऱ्या षटकामध्ये या संघाचा हार्दिक पांड्या म्हणून त्याची देखील ओळख आपण पाहतोय. ऑलराऊंडर आहेत आणि त्याच्यावरती विश्वास आपल्याला पाहायला मिळेल तो वडवली टीमचा. तिसरं षटक शुभम पाटील कडनं. स्ट्रायकिंग एंडला आता वेदांत पाटील. ह्याच एंडनं वेदांतनं मात्र सलग 4 षटकार ठोकले होते. कदाचित ह्याच एंडचा तो वाट पाहत असेल की इथनं मी जर फलंदाजी केली तर जास्त फटके मी दाखवेन आणि तो प्रयत्न आता पाहायला मिळेल का. 23ची आवश्यकता असताना 6 बॉलमध्ये 23ची गरज होती. 2 चेंडू राखत विजय प्रस्थापित केला होता वेदांत पाटीलनं. पहिला चेंडू वेगाची स्वारी. आता संकट त्याच्यासमोर दुसरा आहे. या अगोदर प्रतिस्पर्धी मोठी देसाई संघ होता, आता वडवली संघ आहे. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये नवनवीन संकट, नवनवीन चॅलेंज आपल्या समोर असतात. त्या चॅलेंजचा स्वीकार करावा लागेल आणि त्यांना सामोरं जात असताना अगदी अव्वल दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल तो वेदांत पाटील आणि टीम सागावला. तर हा चेंडू काहीसा आगला वेगळा प्रयत्न होता. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चुकी होणार नाही. झेल प्राप्त केलाय आणि झेलनं खेळ संपलाय. वेदांत पाटीलचा धक्का तिसरा. डीजे वरती देखील अचूक नियंत्रण आहे. 3 चेंडू शुभमचे देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 1 विकेट देखील होता. ऋतिकनं जी काही सुरुवात मिळवून दिली ना त्यामध्ये आता सातत्य राखत असताना शुभम आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये दमदार कामगिरी नेहमीच आपण टीम वडवलीची पाहिले. आज देखील तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. वर द विकेटनं पुढील बॉल. इथे देखील चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. जरूर संपर्क होता परंतु चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अगदी कॉट बिहाइंडच्या माध्यमातून धक्का आणखीन एक लागतो. 4था धक्का या ठिकाणी लागलाय. एज अँड टेकन अशी कामगिरी आपण पाहिली आणि आल्या पावली रितेश भोईर देखील माघारी परतलाय.
नवीन फलंदाज अवधूत मात्रे. 4 चेंडू, पहिला डॉट विकेट अशी कामगिरी आतापर्यंत शुभमची आपल्याला पाहायला मिळतंय. हे आकडेमोड सध्याच्या घडीला आपल्याला स्क्रीनवरती आणि आमच्या स्कोर कार्ड वरती देखील पाहायला मिळते. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला, फक्त सिंगल. एकच धाव, बऱ्याच उशिरानं धावफलकावरती धाव आपल्याला पाहायला मिळते. तब्बल जर विचार केला तर 6 बॉल नंतर ही एक धाव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली. आता चिन्मय स्ट्राईक एंडला, सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत. सुरुवात त्यानं चौकारानं केली होती, परंतु त्यानंतर अतिशय चांगले चेंडू त्याच्या अगेन्स्ट फेकण्यात आले आणि त्याला देखील शांत ठेवलं ऋतिकनं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण शुभम पाटीलला पाहतोय. शेवटचा चेंडू, फक्त एकच धाव ह्या षटकामध्ये, 2 विकेट, 14 धावा, 15 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू, स्लोवर चेंडू, अपील झाली होती परंतु अपील खारीज या ठिकाणी झाली आहे. षटक पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती फक्त 15. सुरुवात 13 झाली होती, परंतु मागील 2 षटक ऋतिकनं फक्त 1 धाव खर्च केली, 2 विकेट, 1 धाव शुभमनं खर्च केली आणि विकेट 2. समान कामगिरी ऋतिक आणि शुभमची आपण पाहिली आणि त्या जोरावरती रोखलंय ते गुरुदत्त सागाव संघाला फक्त 15 या आकड्यावरती. फक्त आता 6 चेंडूंचा खेळ ह्या पूर्वार्धामध्ये शेष आहे. या 6 बॉलमध्ये किमान आता मेमाने 4 षटकार यायला हवेत. जसे षटकार वेदांत पाटीलनं ठोकले होते मागच्या मॅच मध्ये, तशी काही कामगिरी आता अवधूत आणि त्याच्या साथीला चिन्मयला काहीशी करावी लागेल. मध्ये ते जयेश पाटील कडनं प्राप्त झाली आहे. एका धावेनं स्कोर कार्ड 16 वरती. 6 चेंडू पहिल्या सत्रातील शेष आहेत. आतापर्यंत डगआउट बॉक्स पूर्णतः शांत आहे. जसे मोठे फटके येतील पुन्हा एकदा त्यांची देखील चर्चा वाढेल, परंतु आता प्रेक्षक देखील शांत आहेत की मॅच मध्ये आतापर्यंत पूर्णतः जखडून ठेवलंय ते टीम वडवली ना. परंतु 6 चेंडू शेष आहेत. क्रिकेट आहे, एखादं षटक देखील पुरेसं होतं मॅच चेंज होण्यासाठी. एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि स्ट्राईक आता चिन्मय पाटीलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीर फलंदाज आहे, शेवटपर्यंत लढाई तो करतोय, परंतु चांगले फटके पाहायला मिळाले नाहीत. सुरुवात त्यानं चांगली केली, परंतु त्यानंतर विपक्षीय टीमच्या गोलंदाजांनी अगदी त्याला अटकवून ठेवलंय. आणि आता शेवटचे 5 चेंडू कसा प्रहार चिन्मय पाटीलचा असेल पाहावं लागेल. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर सिंगल आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवत असताना चिन्मय पाटील शैलीदार फलंदाज आहे. नेहमी चांगल्या इनिंग त्याच्याकडनं आपण सातत्यानं पाहत असतो. चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्मात देखील आहे, परंतु तो फॉर्म या मॅचमध्ये दाखवावा लागेल. एका बाजूनं जयमान दातेवली संघ प्रतीक्षा करतोय की कोणता संघ आपल्या समवेत फाईट करण्यासाठी सुसज्ज होईल. पुढील बॉल राऊंड द विकेटनं फुलटॉस चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्या हातामध्ये, मोठी मछली जालमध्ये. चिन्मय पाटील देखील बाद होतोय आणि जी अडसर होती ती देखील दूर केली आहे टीम वडवली ना. चिन्मय पाटील डगआउटच्या दिशेनं.
ठिकाणी प्राप्त केला. आतापर्यंत 2 झेल मॅच मध्ये त्यानं कंप्लीट केले. झेलनं खेळ चिन्मय पाटीलचा संपला आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 7 वरती दाखल झालाय तो. राम म्हात्रे डाव्या हाताचे फलंदाज. आता राम म्हात्रे सिनियर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समोर जयेश पाटील. फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साईडला. डीपमधनं वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल. अंतिम टप्प्यामध्ये जिथे मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती अशा मोमेंटला फक्त सिंगल डबल न धावा आपल्याला पाहायला मिळतात. खास करून फक्त सिंगल नच, कारण की मागील 2 षटकामध्ये फक्त एक एक धाव आली आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत एक वाईड आणि 2 सिंगल आल्यात. ज्या प्रकारची सुरुवात झाली होती ते पाहता असं वाटलं होतं की या मॅचमध्ये दमखम बॅटिंगमध्ये पाहायला मिळेल तो गुरुदत्त सागावचा, परंतु तसं घडलं नाही. या मॅचमध्ये पूर्णतः शिकंजा कसला तो गोलंदाज शुभम असतील, ऋतिक असतील आणि त्यानंतर आता जयेशला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त सिंगल इथे देखील प्राप्त होईल. कमी धावसंख्या, आजच्या दिवसातील सर्वाधिक कमी धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती. ज्या संघाने धावसंख्येचा उच्चांक मोडला होता खरं तर, कारण की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या मोठी देसाई टीमनं उभी केली होती 66 आणि त्या धावसंख्येचा लिलिया पाठलाग केला होता. म्हणजे या स्पर्धेमध्ये उच्चांक सागाव टीमच्याच नावावरती आहे, कारण की 67चा पल्ला त्यानं सहज पार केला. 2 चेंडू राखत तो विजय त्यानं प्रस्थापित केला होता आणि आता हाच संघ निच्चांकाच्या दिशेने देखील पाहायला मिळतो. इथे देखील झेलची संधी आकाश होते त्या ठिकाणी आणि हा झेल कंप्लीट केलाय. इथे देखील विकेट प्राप्त करत असताना आपण जयेशला पाहतोय. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम सागावला. फक्त 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरीश म्हात्रे नवीन फलंदाज. टार्गेट सेट बॉल असेल 8 या क्रमांकावरती आता हरीश म्हात्रे दाखल झालाय. 19 धावा फक्त स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू आहे. प्रेक्षक वर्गाने भरपूर अपेक्षा वर्तवली होती की 2 मजबूत संघ आता आमने सामने पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल. ज्या प्रकारे मागची मॅच रंगली तशा प्रकारची पुन्हा एकदा लढत होईल, परंतु तसं घडलं नाही. आयवा झेलला पारितोषिक लावलं होतं, परंतु आयवा झेलसाठी षटकारच आला नाहीये. सुरुवातीला फक्त आपण चौकार पाहिले कमलेशच्या अगेन्स्ट 3 चौकार. आयवा झेलला पारितोषिक लागला आणि षटकार बंद झाले असं म्हणावं लागेल. महावेश वायले यांनी ते पारितोषिक लावलं होतं. चेंडू लॉप केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि या षटकामध्ये मला तरी वाटतं हा 4था झेल असावा. 3रा झेल, कारण की पहिला चेंडू स्वेर होता. 3 विकेट आणि 3 सिंगल आणि 1 वाईड अशा प्रकारे 4 धावा खर्च केल्या जयेशनं आणि 3 सफलता त्यानं कंप्लीट केल्या आणि एकंदरीत डाव पहिला संपला. आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात त्या फक्त 19 आणि 20 धावसंख्येचं छोटा असं आव्हान आहे. आपण पाहतोय वर्ष 4थं या स्पर्धेचं. एक उत्कृष्ट स्पर्धा प्रेक्षक वर्गाच्या भेटीला आणि दमदार स्पर्धेमध्ये आता दमदार कामगिरी आपण चंद्रकांत स्मृती वडवली टीमची पाहिली, परंतु अजून मॅच संपली नाही. लो स्कोरिंग चांगले देखील रंगताना पाहायला मिळत आहेत, परंतु तशी रंगत या मॅचमध्ये पाहायला मिळेल का प्रश्नचिन्ह जरूर आहे. परंतु काय घडेल काय बिघडेल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन. आवाज असेल खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी राहुल भोईर यांचा.
थँक्यू डीजे. एक धावीतनं अजून मिळेल या मॅच मध्ये. बघतो आपण लो स्कोरची मॅच आहे. टार्गेट जो आहे तो फक्त या मॅच मध्ये विजयाकरिता 20 रन बनवायचे आहेत. अजून एक फटका चांगला ऋतिक पाटील. दातेवलीच्या संघनायक आपण येऊन थांबायचं प्लीज. दातेवलीच्या संघनायकाला विनंती आहे प्लीज आपण येऊन जरा थांबा. यावेळेचा वेगवान चेंडू आहे विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. मग आपल्याला उद्याच्या मॅचेस पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बघतो आपण फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. फटका. फिल्डर भरपूर दूर राहिलेले आहेत. रन्स इकडनं जरूर चांगला मिळतील. चौकार. तीन धावेची अजूनही गरज आहे विजयाकरिता. लो स्कोरची मॅच आणि त्याच्यामध्ये आपण अजून या धावा ऍड करून हा सामना सिक्सरनं फिनिश केलेला. सामना जिंकला मैदानाच्या टीम वडोली बी. अभिनंदन वडोली बी संघ. हार्ड लक. सागा आपण चला लगेचच टॉस करू. ऋतिक पाटील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. टॉस करत आपण लगेच प्लीज आमच्या VIP डायस वरती टॉस करून आपण लगेचच आजच्या दिवसातील शेवटची मॅच जी आहे ती सुरू करू. 10 विकेटना हा सामना सहजरित्या जिंकला वडोली बी संघानं. ऋतिक आपणच मॅन ऑफ द मॅच आहात आणि आपण कॅप्टन देखील आहात म्हणून आपण या लगेचच टॉस साठी.